नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण योजना दूत भरतीच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. एक, की तुमची निवड झाली किंवा नाही ते कशा पद्धतीने पाहता येणार आहे. दुसरं, जॉइनिंग प्रोसेस कशी आहे, म्हणजे तुमची निवड जर झालेली असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला जॉइन करता येणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे योजना दूतांना कोणकोणती कामे करावी लागणार आहेत. तर पहा, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला होता, योजना दूतच्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे आणि लॉग इन करून तुमचं प्रोफाईल जे आहे ते ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये डॅशबोर्ड पाहायचा आहे. आता ती प्रक्रिया आपण वारंवार पाहणार नाही आहोत, कारण की त्यावर आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. एक व्हिडिओ तुमच्या लॉग इन संदर्भात, अर्ज करण्यासंदर्भात आपण अपलोड केलेला होता आणि दुसरा व्हिडिओ तुम्हाला जी अडचणी येत होत्या फॉर्म भरताना, तो देखील आपण त्याच्याबद्दलही माहिती सांगितलेली आहे. म्हणून पुन्हा आपण त्यामध्ये वेळ गमावणार नाही आहोत. तर पहा, आपलं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर इथे तिसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन आपल्याला दिसतं, ते म्हणजे ॲप्लिकेशनचं आणि त्याच्या खाली महत्त्वाचं ऑप्शन आहे ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्सचं. तर पहा, ॲप्लिकेशनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जिथे अर्ज भरलेला आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे आणि खाली कॉन्ट्रॅक्ट्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमची निवड झाली किंवा नाही ते या ठिकाणी पाहू शकता. तर पहा, हे 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी तुम्हाला चौथ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर पहा मित्रांनो, चौथ्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरलेला असेल ते ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि इथे पाहू शकता तुम्ही सीरियल 1, सीरियल 2 3 ठिकाणी जर अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी 3 तुम्हाला दिसतील. इथे पहा, ॲक्शन बटन त्यांनी दिलेलं आहे, की अप्लाय केलेली डेट कोणती आहे, स्टेटस काय आहे, ॲक्टिव्ह कुठे तुम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती इथे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट्समध्ये दिसते. तर यानंतर आपल्याला ॲक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे, जेणेकरून पुढील प्रोसेसमध्ये आपल्याला जाता येईल. तर पहा मित्रांनो, ॲक्शन बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या सर्व जे आहे हे पेज ओपन होणार आहे आणि या ठिकाणी एक्सेप्ट किंवा रिजेक्ट 2 ऑप्शन आपल्याला उपलब्ध होतात. एक होते ते म्हणजे एक्सेप्ट करण्याचं, की तुम्ही जर इथे जॉब करू इच्छिता किंवा जॉइन करू इच्छिता तर एक्सेप्ट करू शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी जॉइन व्हायचं नसेल तर तुम्ही रिजेक्ट करू शकता. आता त्यांनी तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे. तुम्ही निवडीसाठी पात्र आहात. पण या ठिकाणी तुम्हाला एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायचा आहे. तो काय? कॉन्ट्रॅक्ट. कारण की हा कॉन्ट्रॅक्ट आहे, ही तुम्हाला जॉबची संधी नाही. हा फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टवरच तुम्हाला सहमती तुमची दर्शवायची आहे. म्हणून जिथे तुम्हाला जॉइन करायचं आहे तिथे एक्सेप्ट या बटनावर क्लिक करा. त्यानंतरची माहिती आहे अत्यंत महत्त्वाची. जेव्हा तुम्ही एक्सेप्ट बटनावर क्लिक करसाल त्यानंतरच तुम्हाला तुमची बँकेची माहिती भरायची आहे. तर पहा, महत्त्वाची माहिती सर्वात नाव, कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, IFSC कोड आणि ब्रांच नेम. त्यानंतर पासपोर्टची जी तुमच्या बँकेचं जे पासबुक आहे, पासपोर्ट नाही, पासबुक जे आहे बँकेचं, त्याचा तुम्हाला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा. तर पहा मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेचा अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड, बँकेचं नाव, ब्रांचचं नेम आणि सर्वात खाली तुम्हाला अपलोड करायचा आहे तो म्हणजे तुमच्या बँकेच्या पासबुकचा फोटो. तर हे महत्त्वाचं आहे. यानंतर एक्सेप्ट या बटनावर क्लिक करावं लागेल. तर ही प्रोसेस कशाची आहे? ही प्रोसेस आहे जॉईन होण्याची. ते तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवतील, कॉन्ट्रॅक्ट ठेवतील. एक्सेप्ट केल्याच्यानंतर तुम्हाला बँकेची माहिती भरायची आहे. त्यांनी प्रस्ताव न दिल्यास तुम्हाला बँकेची माहिती भरण्याची आवश्यकता नाही. तर पहा, ही भरायची आहे बँकेची माहिती. यानंतर आपण पाहणार आहोत की कोणकोणती कामे जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला करावी लागणार आहेत. तर पहा मित्रांनो, जॉईन झाल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे स्टेटस आहे ते जॉईन असं लिहून येणार आहे. तुम्ही एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट केल्याच्या नंतर बँकेची माहिती भरल्याच्या नंतर जॉईन झाल्याची अशी माहिती तुम्हाला दिसेल आणि स्टेटस जॉईन असं तिथे लिहून येणार. म्हणजे तुमची निवड देखील झालेली आहे आणि तुम्ही जॉईन देखील केलेलं आहे. आता तुम्हाला तयार करावं लागणार आहे तो म्हणजे पासवर्ड. तर ही आहे महत्त्वाची स्टेप. या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर पहा मित्रांनो, तुमची निवड झालेली असेल तर ती तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता आणि जॉईन कशा पद्धतीने करू शकता, या 2 महत्त्वाच्या बाबी आपण पाहिल्या. पण आता जायचं आहे ते म्हणजे आपल्याला की कोणकोणती कामे तुम्हाला करावी लागणार आहे, कारण की ते महत्त्वाचं आहे. जॉईन झाल्याच्या नंतर काय काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि तुम्ही जर अब्सेंटी लावली तर कशा पद्धतीने तुम्हाला मानधन मिळणार नाही, याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना ही कामे करावी लागणार आहेत. एक एक आपण या ठिकाणी पाहूया. तर सर्वात प्रथम काम आहे योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. पहिलं काम तुमचं आहे की जिल्ह्यातील ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती घेणे. जिल्हा माहिती अधिकारी जे असतील ते तुम्हाला त्या योजनांची माहिती सांगतील किंवा तुम्हाला त्यांच्या संपर्कात राहायचं आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यातील योजनांची माहिती घ्यायची आहे. पहिलं काम तुमचं ते आहे. नंतर पहा, दुसरं काम, प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम
पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. म्हणजे तुमची ज्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी तुमच्यावर ते काम करणे बंधनकारक राहणार आहे. म्हणून पहा मित्रांनो, अगोदर सर्व कामे तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतरच जॉईन व्हा. तिसरं महत्त्वाचं पहा, योजनातून राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करते. आता तुमचं काम काय आहे की योजनांची जी माहिती आहे ती तुम्हाला जे कार्यक्षेत्र ठरवून दिलेलं आहे, मग ते तुमची ग्रामपंचायत असो, तुम्ही एखाद्या तालुक्यात राहत असाल तर शहराच्या ठिकाणी असो, तिथे घरोघरी जाऊन तुम्हाला योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करायची आहे. नंतर पहा, योजनातूत दर दिवशी त्यांना दिवसभर केलेल्या कामाच्या विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. म्हणजे पहा मित्रांनो, हा पॉईंट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही घरी राहूनच काम करू शकतो, पण तसं नाही. तिथे पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे की योजनादूत दर दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा तुम्ही जे प्रत्येक दिवशी दिवसभर केलेलं काम आहे त्याचा तुम्हाला अहवाल तयार करून तो अपलोड करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तेही तुमच्या मोबाईलने. कारण की या ठिकाणी अट होती ती म्हणजे अद्ययावत मोबाईलची, आणि मोबाईलद्वारे पहा तुम्हाला तुमच्या कामाचा अहवाल डेली तुम्ही जे काम कराल त्या कामाचा अहवाल अपलोड करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. नंतर पहा 5व्या क्रमांकाचा पॉईंट आहे, योजनातून त्यांना सोपवलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो रद्द करण्यात येईल आणि संपुष्टात करण्यात येईल. नंतर पहा 6वा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे, योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही. म्हणजे पहा मित्रांनो, तुम्ही जर अब्सेंटी लावली, गैरहजर जर तुम्ही राहिले तर तुम्हाला मानधन मिळणार नाही. महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि 4थ्या क्रमांकाचा पॉईंट आहे की दिवसभर तुम्ही जे काम कराल त्याचा अहवाल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे पाठवायचा आहे. तर पहा, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कामे तुम्ही पाहिली, कोणकोणती कामे तुम्हाला करावी लागणार आहे. घरोघरी जाऊन योजनांचा प्रचार करायचा आहे. जिल्हा माहिती अधिकारी जे आहे त्याच्या तुम्हाला संपर्कात राहायचं आहे. सर्व योजनांची माहिती घ्यायची आहे, ती नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि त्याचा अहवाल ऑनलाईनरित्या अपलोड करायचा आहे. तर ही तुमची संपूर्ण कामे असतील. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमची निवड झाली किंवा नाही ती कशी पाहायची, त्यानंतर जॉईन कसं व्हायचं आणि नंतर कामे कोणकोणती आहेत याची संपूर्ण माहिती पाहिजे. काही प्रश्न आणि डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.